मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज मोफत दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत शहरातील आमदार संग्राम जगताप आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगा आज हे मोफत साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे? आपण जर पाहिलं तर राज्याचं एक वेगळं व्यक्तिमत्व असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादांची एक वेगळी नोंद होती आणि त्यांच्या अचानकच्या झाल्यानंतर कुठेतरी आज त्यांची पहिलीच जयंती ह्या महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे आणि अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात, पण राजकीय लोकांचे काही ठराविकच आहेत. बोटावर म्हणून इतक्या लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात. सरकारने त्यांचा GR देखील काढलेला आहे. तशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी अजितदादांची जयंती साजरा करण्यास देखील GR राज्य सरकारने काढला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आज योगायोग म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री जे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून राहिले त्यांची नोंद झालेली असे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांनाही मनापासून आमच्या सर्व अहिल्यानगर वासियांच्या वतीने मनापूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण जर पाहिलं तर अजितदादा एक वेगळा व्यक्तिमत्व होतं. आज विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून देखील तिथं कार्यक्रम आयोजित केला, सामाजिक उपक्रम राबवला गेला. तसं 12 महिने इथं काही ना काही उपक्रम सुरू असतात. सर्वसामान्य लोकांना ज्याला गरजवंत असेल त्याच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम विखे पाटील फाउंडेशन करत असतं. आणि आज त्यांनी फडणवीस साहेबांचा वाढदिवस असेल किंवा अजितदादांची जयंती असेल, ह्या निमित्तानं जे शासनाच्या माध्यमातून जो लाभ देता येईल किंवा व्यक्तिशः काय देता येईल त्याच्यामध्ये आज त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी वाटप केलेलं आहे. त्याबद्दल मी विखे पाटील परिवार सुजाता असतील किंवा पालकमंत्री विखे पाटील साहेबां दोघांचे आभार व्यक्त करतो. आणि अजितदादांचं जर पाहिलं तर मी आता सकाळी मनोगतामध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक लोक काम करतात, पण ज्या वेळेला जबाबदारी मिळेल, संधी मिळेल आणि त्यांना जेव्हा काम करायची संधी मिळाली तर त्या वेळेला अजितदादांनी सकाळी 6 वाजता 5:30ला 6ला साईटवरती जाणे, कुठले असो, मेट्रोचं असो, विमानतळाचं असो किंवा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्याचं काम असो, हे अजितदादांनी सातत्याने केलेलं आहे. पण असे माणसं महाराष्ट्रामध्ये होणं एक फार मोठं, म्हणजे तसं पाहायला गेलं तर एक वेगळे पण होतं. आणि तसं आता ज्यांच्यावर जबाबदारी असतील, मग राज्याच्या मंत्रिमंडळाच्या कारभाराच्या बाबतीत जबाबदारी असतील, खरं तर त्यांनी अशा विचारांचं अनुकरण हे कुठेतरी समाजामध्ये केलं पाहिजे. आणि आपण पाहतो की सकाळच्या वेळेला लवकर जर गेलो तर साईट पाहता येते, काम करता येतं. आणि तशा प्रकारे अजितदादांनी एक महाराष्ट्राला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्या अनेक लोकांनी ज्या जिल्ह्यात जबाबदारी ज्यावर असतील त्यांनी अशा पद्धतीने काम करावं. खरं तर अजितदादांचे तुमचे फार जवळचे संबंध होते. अशा काही आठवणी आहे का तुमच्या व्यक्तिगत दादांच्या? व्यक्तिगत बऱ्याचशा आठवणी आहेत. बऱ्याच वेळेला लांबचा प्रवास असेल, मुंबईवर नगरपर्यंत असेल किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रवास असेल, असा बऱ्याच वेळेला आला. मुंबईला असेल, घरी असेल, त्यांच्याकडे बरोबर असा बऱ्याच वेळेला प्रसंग आला. त्यामुळं ते एक वेगळे प्रसंग असतात, त्या आजही आठवणी आणि त्या स्मरणात नेहमी ते शेवट श्वासापर्यंत राहतील. तर निश्चितच दादांच्या अनेक आठवणी ज्या आहेत त्या शेवटच्या क्षणापर्यंत राहतील असं वक्तव्य जे आहे ते आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं आहे. पुन्हा जायकर TVN मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.